जळगावच्या वावडदे ते म्हसावद रस्त्यावर वळणाचा अंदाज न आल्याने मालवाहू ट्रक थेट कुरकुर नाल्यात कोसळला। या भीषण अपघातात ट्रक चालकाचा ट्रक खाली दाबून मृत्यू झाला आहे, तर ट्रक मधील इतर 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खुनाच्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात यावी आणि या प्रकरणाच्या तपासासाठी SIT नेमावी, तसेच टीम मध्ये अधिकारी पंकज कुमावत यांचा समावेश करावा या मागणीसाठी बीड परळी मार्गावर ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी भर पावसात तीव्र रस्ता रोको आंदोलन सुरू केले। नायब तहसीलदारांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी आदेशाशिवाय निवेदन देण्यास स्पष्ट नकार दिला असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे। बेंगळुरूच्या गोविंदपुरा भागात एका तरुणीचा सार्वजनिक ठिकाणी लैंगिक छळ करून ओठ चावल्या प्रकरणी मोहम्मद मारूफ शरीफ या आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला रेशन खरेदीसाठी बाहेर गेलेली असताना आरोपीने तिचा पाठलाग करत अश्लील वर्तन केले आणि रस्त्याच्या मध्यभागी तिला जबरदस्तीने चुंबन देत ओठ चावले। दिल्लीतील निहाल विहार भागात एका महिलेने पती मोहम्मद शाहिदची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। पती शारीरिक सुख देत नसल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे। 20 जुलै रोजी पतीला छातीवर 3 वेळा चाकूने भोसकून हॉस्पिटलमध्ये नेले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं। मात्र पोलीस तपासात गुगलवर मारण्याचे उपाय अशा शोधाचा खुलासा झाला आणि चौकशीत तिने खुनाची कबुली दिली। पोलिसांनी तिच्या परपुरुषाशी संबंधांचीही तपास केला आहे। मध्य प्रदेशातील छतरपूरच्या कटिया गावातील हरगोविंद आणि पवनदेवी यादव हे मजूर दाम्पत्य गेल्या 5 वर्षांपासून खाणीमध्ये काम करत होते। अखेर त्यांच्या मेहनतीला यश आलं आणि खोदकाम करताना त्यांना तब्बल 8 हिरे सापडले। या हिऱ्यांची अंदाजे किंमत 10 ते 12 लाख रुपये असून त्यामुळे हे दाम्पत्य रातोरात लखपती बनलं आहे। याआधी त्यांच्या भावालाही हिरा सापडला होता, पण योग्य माहिती अभावी नुकसान झालं होतं। मात्र यावेळी त्यांच्या भाग्याला भरभरून साथ मिळाली आहे। गोविंदांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 10 लाखांचा विमा कवच। आगामी दहीहंडी उत्सवासाठी मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने तब्बल 1.5 लाख गोविंदांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा कवच जाहीर केला आहे। जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या थरारक मानवी मनोऱ्यांच्या परंपरेत हजारो तरुण सहभागी होतात। दहीहंडी उत्सव हा भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांची आनंददायी पुनर्रचना मानली जाते। सिंहगड रस्त्यावर वाहतुकीचा दिलासा, ऑगस्टमध्ये 3रा उड्डाणपूल होणार सुरू। पुणेकरांसाठी मोठी बातमी, पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका मिळणार आहे। फन टाइम ते विठ्ठलवाडी दरम्यान 3रा उड्डाणपूल ऑगस्टच्या मध्यात वाहतुकीसाठी खुला होणार आहे। तसेच सन सिटी ते कर्वेनगर दरम्यानच्या पुलाच्या जोड रस्त्याचं कामही लवकरच सुरू होणार आहे। या निर्णयामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्ध होणार असून कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। एक्स वाईफला भरण पोषण देण्यासाठी चेन स्नॅचिंग, 6000 ॲल्युमिनी पुरवण्यासाठीचा धक्कादायक प्रकार। नागपूरमध्ये बेरोजगार तरुण अटकेत। नागपूरमधील गणपतीनगरचा रहिवासी कन्हैया नारायण बोराशी याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याने आपल्यावर कोर्टाने लादलेल्या 6000 रुपये मासिक भरण पोषणाची ॲल्युमिनी रक्कम भरण्यासाठी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे। एका 74 वर्षीय महिलेकडून सोनसाखळी हिसकावल्याच्या गुन्ह्यातून त्याचा पर्दाफाश झाला आहे। चौकशीत त्याने अशा 4 चोरींची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून सोनं, दुचाकी आणि मोबाईल असा 1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। चोरी केलेलं सोनं विकत घेतल्याप्रकरणी स्थानिक सराफ अमरदीप नखातेलाही अटक करण्यात आली आहे। RCBचा खेळाडू यश दयाल अडचणीत, महिन्याभरात दुसऱ्यांदा बलात्काराचा आरोप। RCB संघातील जलदगती गोलंदाज यश दयालवर एका महिन्यात दुसऱ्यांदा बलात्काराचा आरोप झाला आहे। जयपूरमध्ये क्रिकेटर बनण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप यशवर ठेवण्यात आला आहे। यापूर्वी 8 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका तरुणीने लग्नाचे आमिष देऊन बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती। एका रात्री 321 प्राणी गायब, कोलकाता प्राणी संग्रहालयातील संशयास्पद घडामोडींवर उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप। कोलकाता उच्च न्यायालयात एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेत धक्कादायक माहिती उघड आली आहे। 31 मार्च ते 1 एप्रिल 2024 दरम्यान कोलकाता प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या 672 वरून 351 वर आली। वर्ष 1995 पासून दरवर्षी तसेच आकडे डिस्क्रिपन्सी आढळून आल्याने याचिकेत नमूद झाले आहे। अधिकाऱ्यांनी हा क्लेरिकल एरर असल्याचा दावा केला असला तरी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने तपास सुरू केला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जुलै 2025 रोजी होणार आहे।